नमस्कार मित्रांनो, नाद आमचा शर्यतीचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व 8/8/2024 उद्या होणाऱ्या बरडच्या मैदानात आपण दाखल झालेलो आहे. या मैदानाची पाहणी आज आपण ज्यांनी मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्यांना आपण विचारणार आहोत. नमस्कार प्रथमतः. नमस्कार. उद्या जे मैदान होणार आहे ते मैदानाची तुम्ही तयारी कशा प्रकारे केलेली आहे? आता तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी आपण सुसज्ज अशी मैदानी फाटी तयार केलेली आहे. इथं आपल्या बैलांना पळण्यासाठी कोणताही एकाही फाटीत कसल्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. आज जवळपास एक 8 ते 10 दिवस झाले ट्रॅक्टर चालू आहे. संपूर्ण फाट्या रोलिंग करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे बैलांना पळताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये किंवा त्यांना कुठलीही इजा होऊ नये अशा प्रकारचं सुसज्ज मैदान आपण सगळ्या फाट्या वगैरे सगळे बॅरिकेड वगैरे आपण लावलेलं आहे. तर इथं कुठल्याही प्रकारची बैलांना इजा होणार नाही सुसज्ज असं मैदान आम्ही या 10 दिवसात तयार केलेलं तुम्ही बघता येत. बरं, ह्या मैदानात आता लागणारे जे मुलं असतील किंवा पंच असतील याची तयारी तुम्ही कशी केलेली आहे, कशी लावलेली आहे? हा, या मैदानासाठी म्हणजे आपण पंच म्हणून काय केलेलं आहे माहित आहे का, की महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, एक प्रसिद्ध झेंडा पंच म्हणून ज्यांची खाती अशी आपले धनावडे बापू आहेत, परत पृथ्वीराज भैया चव्हाण आहेत, इतकळे सर म्हणून आहेत. हे आपण झेंडा पंच म्हणून त्यांना या मैदानासाठी उपलब्ध केलेला आहे. त्याचबरोबर जर बाकी मुलं वगैरे जर कोणी बॅरिकेडच्या आतमध्ये वगैरे आलं कोणी काय, तर त्यांना थोडस बाजूला करण्यासाठी आपली फलटण तालुक्याची संपूर्ण टीम आहे. तर त्या टीमला आम्ही आमंत्रित केले की म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या मैदानाचं सगळं नियोजन त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि संघटना फलटण तालुका बैलगाडा संघटना पण पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमाग उभा आहे. हा, म्हणजे त्या सगळ्या फलटण तालुक्याच्या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातूनच हे मैदान होतंय. कारण त्यांनी एवढा भला मोठा प्रतिसाद दिला, त्यांनी एवढा पाठिंबा दिला आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळे खऱ्या अर्थानं आज बरड गावामध्ये मला वाटतंय की बऱ्याच दिवसानंतर मैदान आयोजित होतंय. आणि ह्या मैदानाच्या पाठीमागे जर खऱ्या अर्थानं कोणाचा हात असेल तर ते फलटण तालुका संघटनेचा हात आहे. त्यांच्याशिवाय हे मैदान यशस्वी होऊ शकत नाही. बरं, उद्याची तयारीसाठी आज तुम्ही चिठ्ठ्या काढणार आहे ना? हा, आज आता 12 नंतर लॉट पडायला सुरुवात होतील आणि ते संपूर्ण लॉट हे लाईव्ह लॉट निघतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही हस्तक्षेप होणार नाही. जे काय होईल ते लाईव्ह होईल. अत्यंत पारदर्शक असं आपलं मैदान होणार आहे. त्याच्यामुळे हे मैदान अतिशय चांगलं होणार. शेवटी मैदान घ्यायचं म्हटलं की जे आयोजक असतात, ज्यांचं ते नियोजन असतं, त्या नियोजनातून सगळे बैल मालक किंवा जे सगळे प्रेक्षक असतात त्यांना कुठंतरी बरं वाटतं की मैदान चांगलं घेतलंय. आणि चांगलं घेतल्यामुळं पुढच्या ह्याच्यासाठी, पुढच्या मैदानासाठी ते विचार करतात की बाबा हे मैदान चांगलं झालेलं आहे, प्रतिसाद चांगला मिळाला आहे बैलगाड्या मालकांना पण प्रेक्षकांना पण, असं तुम्ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. काय होतं, जर आपण एखादं मैदान आयोजित केलं, आपण मैदान आयोजित करताना भरमसाठ असा खर्च करतो. आज आपल्या मैदानाला 1 लाख रुपये आपण प्रथम क्रमांकासाठी बक्षीस ठेवलेलं आहे. तर आज आपण एवढा खर्च करणार आहे कशासाठी करणार आहे, की आपलं मैदान कुठेतरी चांगलं व्हावं. आपल्या मैदानाचं नाव कुठेतरी 4 जाग्यावर लोक गेल्यानंतर तिथं आपल्या गावाचं नाव निघावं, मैदानाचं नाव निघावं. ह्या अनुषंगाने आपण मैदान आयोजित करत असतो. आणि जर आपलं मैदान चांगलं आणि यशस्वीरित्या आणि पारदर्शक जर मैदान आपलं पार पडलं तर निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये इथं कधीही मैदान भरू द्या, इथं अत्यंत प्रचंड मोठ्या संख्येत बैलगाडी चालक असतील, मालक असतील किंवा प्रेक्षक असतील, इथं भरपूर प्रतिसाद ह्या मैदानाला मिळणार. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार की मैदान हे पारदर्शकच पार पाडावं लागणार. जर आपण योग्यरित्या आणि चांगलं सुसज्ज असं मैदान पार पडलं तर भविष्यात बैलगाडी मालक असतील हे आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देणार. आणि वेळोवेळी आपण ज्या वेळेस मैदान आयोजित करू त्या वेळेस ते आपल्या या मैदानावरती 100% उपस्थित लावणार. बरोबर आहे तुमचं. मैदान घेणं सोपं नाही आणि नियोजन करणं सोपं नाही. कुठल्या कुणाचंच काम नाही ते मैदान घेणं. एका माणसाचं हे कामच नाही. त्यासाठी कसं असतं, कुठलीही गोष्ट एक माणूस करू शकत नाही. त्यासाठी लागते ती म्हणजे सगळ्यात मोठी टीम. जर तुमचं टीम वर्क चांगला असेल, जर तुमची टीम चांगली असेल, टीम मधल्या माणसांचे विचार एक समान असतील आणि टीम मधली लोक एका मुठीनं जर राहत असतील तर कुठलंही काम अवघड नाही. आणि फलटण तालुक्याची जी संघटना आहे, जी टीम आहे, ती अक्षरशः एक अशी आपण मूठ जशी घट्ट करतो ना अशी घट्ट आहे.
ती इतकी घट्ट आहे की ती कशी सुटू शकत नाही. त्यांच्या एका मुठीनं एका जोरानं हे आज सुसज्ज असं मैदान पार पडतंय आणि 100% हे मैदान अत्यंत पारदर्शकच पार पाडणार, तर त्या फक्त त्या टीममुळे पार पाडणार. मैदान अतिशय सुंदर केलेलं आहे. आपण मित्रांनो पाहू शकता, मैदान अतिशय पाऊस आला तरी कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही. आता तुम्ही बघू शकताय की सगळ्या महाराष्ट्रात जवळपास प्रचंड असा पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे. पण आता तुम्ही इथं पाहू शकताय की आज इथं कसल्याही प्रकारचं कुठलाही पाऊस नाही किंवा पाण्याचा ओलसरा कसला नाही. जरी इथं पाऊस झाला तरी ज्यावेळेस पाऊस बंद होईल त्यावेळेस तुम्हाला 5 ते 10 मिनिटात हे मैदान पुन्हा सुसज्ज असं आपल्याला फेऱ्यासाठी परत म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी काय स्पर्धेसाठी परत चालू राहणार आहे. कारण इथं पावसाचा कोणताच अडथळा येणार नाही. 10 मिनिटात परत तुम्हाला मैदान आहे असं दिसणार. 8 दिवसापूर्वी झाला. हा तेच की, आपल्याकडे पाऊस जरी आला तरी मैदान असं आहे की पाऊस आलं तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा शर्यतीमध्ये कोणताच अडथळा येणार नाही. कोणताच अडथळा येणार नाही, कारण आपण फाटी बनवतानाच तशी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण फाट्या रोलिंग केलेल्या आहेत. इथं कसली झिमझिम झाली तरी 10 मिनिटात ह्या फाट्या पूर्ण त्या पाणी सगळ्या शोषून घेणार आहेत. त्यामुळे चिखल नावाचा कुठलाच प्रकार फाटीवरती राहणार नाही. आता फक्त थोडस नॉर्मल काय गोष्टी आहेत त्या फक्त केल्यानंतर पूर्ण फाटी एकदम सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता एकाही फाटीवरती कसल्याही प्रकारचा नाजूकसा दगड सुद्धा तुम्हाला इथं दिसत नाही. म्हणजे पाणी किती येऊ द्या, पाऊस किती येऊ द्या, फक्त थोडं ओलसर राहील, नंतर पाणी सगळी ही जमीन शोषून घेणार आहे आणि नंतर हाय असं मैदान तुम्हाला बघायला भेटणार आहे. जरी पाऊस जरी आला तरी कोणत्याही प्रकारचं शर्यतीमध्ये कोणतीच अडचण येणार नाही असं 100% पूर्णपणे खात्रीशीर तुम्ही सांगता की मैदान बनवलेलं आहे. मैदान पण मित्रांनो तसंच बनवले. आज मैदान आपलं किती याच आहे? आता जवळजवळ 900 फुटाचं मैदान आहे आपलं. आता एक आदत एक बैल हे केलेलं आहे. उद्या पूर्णपणे झाल्यानंतर ना, शर्यत झाल्यानंतर ना परत कधीतरी ओपनचं मैदान तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का? डोक्यात काय आहे का? 100% आता इथून पुढे नेहमीच आता मैदान होत राहतील. कारण आता थोड्या दिवसात हे आदतचं मैदान झाल्यानंतर ओपनचं सुद्धा नियोजन करायचं सगळ्या टीमचं प्लॅनिंग आहे. नक्कीच ते येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. कारण त्यासाठीच आम्ही बनवताना फाटी अशी बनवली की ती परमनंट राहावी. एकदा काही आदतचं मैदान झालं की भविष्यात इथं ओपनचं मैदान घेता यावं, बिनजोडचं मैदान घेता यावं, या अनुषंगाने हे मैदान तयार केलेलं आहे. हे मैदान बनवताना संघटना पूर्ण ताकदीने पाठीशी उभा राहिली. तसेच तुमचे जे कोण सहकारी असतील, आयोजक असतील, जे कोण असतील त्यांचं सगळ्यांचं तुम्ही एक कुठंतरी आभार मानताय का? हा, कारण काय माहित आहे का की ह्या फलटण तालुक्याच्या पूर्ण टीम मुळे तर आज हे सुसज्ज असं मैदान आपल्याला इथं बघायला भेटतंय. कारण त्यांना एकजुटी एकमूठ दाखवली म्हणून एवढं चांगलं मैदान मला वाटतं पहिल्यांदाच ह्या आमच्या भागात हे असं मैदान झालेलं आहे. ह्याच्या पाठीमाग मी बऱ्याच जागेवर मैदान बघितली, पण हे मैदानात म्हणजे एवढं इतकी चांगली सुसज्ज फाटी मी आजपर्यंत कुठल्याच मैदानावर म्हणजे आमच्या भागात तरी बघितलेली नाही. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय जे जातं ते या फलटण तालुक्याच्या टीमला जातं. हे वैयक्तिक कोणा एकाला जात नाही. ठीक आहे मित्रांनो, आज आपण पाहू शकता उद्या 8 तारीख आहे. 8 तारखेला बरड इथे मैदान होणार आहे. अजून तयारी चालू आहे त्यांची. ट्रॅक्टर वगैरे आलेले आहेत. मैदानाचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. आता बाकीचं जे आहे किरकोळ ते तुम्ही आता दिवसभरात ते सगळं करणार आहे. आज दिवसभरात कुठल्याही प्रकारचं आता काम शिल्लक राहणार नाही. सगळं आता तुम्ही बघताय बॅरिकेड वगैरे सगळं लावून झाले, तास पाडून सगळं झालेलं आहे. पुढं म्हणजे गाडी पळून आल्यानंतर थांबायला अशी जागा अशी सुद्धा भरपूर मैदान पुढे आहे, शिल्लक आहे. तिकडे सुद्धा आता काम पूर्ण टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे आज कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे माझी सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना, बघायला येणाऱ्या सर्वांना माझी एक विनंती राहील की 100% उपस्थिती आपल्या मैदानाला लावा आणि सुसज्ज मैदान पार पाडण्यासाठी तुमचा थोडासा हातभार लावा. आणि फक्त काय करा की मैदानात आल्यानंतर स्वतःच्या जबाबदारीवरती या मैदानात पहा. कुठल्याही म्हणजे जोखीम मैदानात घेऊ नका की स्वतःच्या जीवाला काय होईल असं काय वागू नका. कारण प्रत्येकाचा कसं असतं, प्रत्येकाचा जीव असतो, घरी कोणी ना कोणी वाट बघत असतं. आपण उत्साहाच्या भारात, परवाच्या भारात काहीतरी बैलाच्या समोर जातो, आडवं पळत असतो किंवा काय वेगवेगळ्या दुखापती होत असतात. तर असे फक्त काय दुखापती होऊ नयेत एवढीच मला त्यांना विनंती करायची आहे. त्यामुळे व्यवस्थित मैदान बघायला या, आपल्यासाठीच मैदान आहे.
तुम्ही मैदान बघायला आला तर मैदान चांगल्या रीतीने पार पडणार आहे, तुम्ही जर नाही आला तर म्हणजे नाही का, त्यासाठी आपल्या जीवाची काळजी घ्या, एवढंच मला त्यांना सांगायचं. कसं होतं, मैदान चांगलं असलं की बैल मालकांना बी कुठंतरी बरं वाटतं हा. आणि काय इजा किंवा काय असा प्रकार कोणताही होत नाही. हा, कारण कसं असतं माहित आहे का, इजा कोणत्या प्रकारे हे तो होणारच नाही, कारण मैदानच तसं आहे. फक्त काय होतं, काय अति उत्साहाच्या भरात काही वेळेस आपलं लक्ष नसतं, एखादी गाडी चुकून अंगावर येते, त्यावेळेस कुठेतरी थोडीफार दुखापत होत असते. त्यामुळे तेवढ्या गोष्टी फक्त पाळा, व्यवस्थित मैदानाला या बॅरिकेडच्या बाहेर उभा राहून तुम्ही मैदान बघा, एवढीच मला त्यांना विनंती करायची. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मैदान आपल्या फलटण भागामध्ये तुम्ही सुंदर केलेलं आहे. उद्याचं मैदान झाल्यानंतर अनेक जण या मैदानात अजून आड भरपूर घेणार आहेत. हे तुम्ही परिश्रम केलं, याचं उद्या सार्थक ठरणारच आहे. त्यासाठी तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.